नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शनची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स tan θ + 1 डिवायडेड बाय tan θ + 2 इंटू tan θ + 3. आता tan बघितलं की जरा अवघड वाटायला लागलेला आहे प्रॉब्लेम, पण याच्या आधी भरपूर अवघड प्रॉब्लेम आपण पार्शियल फ्रॅक्शनचे सोडवलेले आहेत. ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट आहे पार्शियल फ्रॅक्शनची, त्याच्यावर जाऊन बघू शकता. पण हा प्रॉब्लेम दिसतोय तेवढा अवघड नाही, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त काय करायचं, tan θ अवघड वाटतंय ना, मग tan θ जागेवर x पुट करायचं. आता तरी सोपं होईल. tan θ जागेवर सगळीकडे x पुट करून टाकतो मी. सो x tan θ जागेवर x + 1 डिवायडेड बाय x + 2 आणि इथं x + 3 झाला. सिंपल प्रॉब्लेम. आता बघा, फॅक्टर्स कसे आहेत, डिनॉमिनेटरला लिनियर आहेत आणि वेगवेगळे आहेत, म्हणजे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स आहेत. त्यामुळं कॉन्स्टंट a डिवायडेड बाय पहिला फॅक्टर x + 2 आणि प्लस कॉन्स्टंट b डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर x + 3. सिंपल प्रॉब्लेम. आता एलसीएम काढा. इकडची बाजू आहे तशीच x + 1 इंटू x + 2 x + 3 इज इक्वल टू x + 3 ने इकडे मल्टिप्लाय a इंटू x + 3 प्लस b इंटू x + 2 ने इकडे मल्टिप्लाय x + 2 डिवायडेड बाय सगळ्याला दोन्हीचं मल्टिप्लिकेशन x + 2 x + 3. सिंपल. दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होतील. सो x + 1 इज इक्वल टू a इंटू x + 3 इंटू प्लस b इंटू हे x + 2 हे शिल्लक राहील. हे आले इक्वेशन 1. आता आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग a ची फाइंड करायची असेल तर b 0 झाला पाहिजे, म्हणजेच x + 2 0 जर पुट केलं तर b 0 होईल. मग पुट करा, पुट x + 2 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल इथं, +2 इकडं -2 होईल. x इज इक्वल टू -2 हे दोन्ही पुट करा वरच्या इक्वेशनमध्ये. x च्या जागेवर -2 + 1 इज इक्वल टू a इंटू x च्या जागेवर -2 + 3 प्लस हे b इंटू x + 2 आहे 0, म्हणजे हे पूर्ण 0 होईल, ते काही लिहित नाही. सो -2 + 1 येणार -1 इज इक्वल टू a इंटू -2 + 3 + 1. सो a + 1 इकडे डिवाइड होईल. सो a इज इक्वल टू येईल -1/1 म्हणजे -1. a ची व्हॅल्यू आली -1. आता b ची व्हॅल्यू, त्यासाठी काय पुट करायला लागते बघूया. b ची व्हॅल्यू काढायची असेल तर a 0 झाला पाहिजे, म्हणजे x + 3 0 पुट केलं तर a 0 होईल. सो पुट x + 3 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल, हे +3 इकडे आले की -3 होईल. त्या दोन व्हॅल्यू इथं पुट करायची. x च्या जागेवर -3 -3 + 1 इज इक्वल टू, आता x + 3 0 आहे, ते इथं पुट केलं की ही पूर्ण टर्म 0 होणार. मग प्लस b इंटू x ची व्हॅल्यू आहे -3 आणि प्लस हे 2. सो हे किती येतं आहे बघा, -3 + 1 -2 इज इक्वल टू b इंटू -3 + 2 -1. -1 इकडे डिवाइड होईल, म्हणजे b इज इक्वल टू काय येईल, हे -2 डिवायडेड बाय -1. मायनस कॅन्सल, b इज इक्वल टू येईल 2. दोन्ही कॉन्स्टंट निघाले. a ची व्हॅल्यू आली -1, b ची आहे 2. ते इथं पुट करा, म्हणजेच, आणि हे म्हणजे काय, ही आहे, म्हणजे पुट करतो मी पहिल्यांदा एक्सच्या फॉर्ममध्येच लिहितो मी. x + 1 डिवायडेड बाय x + 2 इंटू x + 3 इज इक्वल टू, a ची व्हॅल्यू आहे -1 डिवायडेड बाय फॅक्टर a च्या खाली आहे x + 2 प्लस b ची व्हॅल्यू आहे 2 डिवायडेड बाय x + 3. कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करून घेतल्या. आता आपण x इज इक्वल टू tan θ पुट केलं होतं, ते परत आहे असं त्याच्या जागेवर टाकूया. x च्या जागेवर tan θ + 1 डिवायडेड बाय tan θ + 2 इंटू tan θ + 3 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय x च्या जागेवर परत tan θ + 2 आणि प्लस 2 डिवायडेड बाय tan θ + 3. हे आलं फायनल आन्सर. तर असा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिला होता, त्याचा आपण सिंपल फ्रॅक्शनमध्ये रिझॉल्युशन केलं. थँक्यू व्हेरी मच.